यानंतर एक महत्त्वाची बातमी, संतोष देशमुखांच्या कुटुंबाकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही आता बंद असल्याचं कळत आहे। महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे हे बंद आहेत। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून सीसीटीव्ही बंद असल्याचं, गृहातील सीसीटीव्ही बंद असल्याचं आता समोर आलंय। महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे हे बंद आहेत। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर आलेलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत। स्वानंद, देशमुख कुटुंबियांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, मात्र हे सीसीटीव्ही बंद असल्याचं कळतंय का? अधिकच माहिती या संदर्भात। नक्कीच देशमुख कुटुंबियांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केलेली आहे। माहितीच्या अधिकाराचा अर्ज जो आहे तो कालच देशमुख कुटुंबियांकडून प्रशासनाला देण्यात आला। याच्यामध्ये जिल्हा प्रशासन असेल आणि बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील अर्ज करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर 14 जानेवारीपासून वाल्मिक कराड हा जो आहे तो जिल्हा कारागृहात कैद आहे आणि याच कारागृहांना जी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आला होता। 14 जानेवारीपासून आजपर्यंत जे सीसीटीव्ही फुटेज आहे हे आम्हाला पाहिजे आहे अशी या माहिती अधिकारात म्हटलेलं आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला पेनड्राईव्हद्वारे देण्यात यावे अशी देखील मागणी या अर्जात केलेली आहे। आणि किती सीसीटीव्ही कॅमेरे कारागृहात आहेत, ते चालू आहेत की बंद आहेत, याची सर्व माहिती आम्हाला द्यावी असं या अर्जात म्हणलेले दीपाली। नक्कीच धन्यवाद स्वानंद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।